येथील वाघा माता मंदिरावर जे मंदिराचे विश्वस्त मंडळ असते त्याची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तिसऱ्यांदा जे हिंदू धर्मस्थळ आहे त्याचे जे विश्वस्त मंडळ आहे त्याची परिषद आयोजित करण्यात आली आहे। आपल्यासोबत निलेशजी कौलारे सर आहेत, जाणून घेऊया काय त्यांची प्रक्रिया काय याची माहिती। नमस्कार, मी निलेश टवलारे, हिंदू जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आज परतवाडा आणि अचलपूर शहराचं तीर्थक्षेत्र श्री वाघामाता संस्थान येथे भव्य विश्वस्त मंडळाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मंदिर विश्वस्त बैठकीचा महत्त्वपूर्ण उद्देश असा आहे की या माध्यमातून मंदिरांचं संघटन व्हावं, मंदिरांवर होणारे जे आघात आहेत, मंदिरची जी भूमी आहे, मंदिर संपत्ती जी आहे त्याच्यावर होणारं जे अतिक्रमण आहे आणि मंदिर संस्कृती एकंदरीत धोक्यात आलेली आहे, या विरोधामध्ये महाराष्ट्र मंदिर महासंघाने 2 वर्षापूर्वी जळगाव येथे या मंदिर महासंघाची स्थापना झाली। यानंतर ओझर येथे दुसरं अधिवेशन संपन्न झालं आणि आता तिसरं अधिवेशन श्री क्षेत्र शिर्डी येथे हे तिसरं अधिवेशन संपन्न होते आहे 24 आणि 25 डिसेंबरला। आणि याच अनुषंगाने या अधिवेशनाची माहिती देण्यासाठी आज आम्ही इथे एकत्रित आलो आहोत। यामध्ये महाराष्ट्रामध्ये 3500हून अधिक मंदिरांचं जे सरकारीकरण झालं आहे हे सुद्धा या अधिवेशनाच्या माध्यमातून ते सरकारीकरण रोखण्यात यावं आणि सरकारच्याकडून ही मंदिरं काढून भक्तांच्या स्वाधीन करण्यात यावी, ही सुद्धा प्रमुख मागणी या अधिवेशनामध्ये राहणार आहे। नमस्कार। एक महत्त्वाचा प्रश्न कौलारीजी, आपण ज्या प्रकारे इतक्या वर्षापासून विश्वस्त मंडळामध्ये आहे, या विश्वस्त मंडळामध्ये जे लोक असतात ते वर्षानुवर्षे एकच राहतात, ते बदलतात नाही असं काहीतरी जनतेकडून आम्हाला माहिती मिळत नाही। यामध्ये महत्त्वाचा एक भाग आहे की असं कोणीही नाही की वर्षानुवर्षे ते एकाच पदावर राहू शकतात। यामध्ये जसे जसे मयत होतात किंवा त्यांच्यामध्ये काही बदल होतो तर विश्वस्त मंडळ बदलत राहतं। याला वाघामाता संस्थानच एक आदर्श हे आहे। या 2 वर्षापूर्वीच नवीन विश्वस्त मंडळ इथे कार्यरत झालेलं आहे। मात्र जे मंदिर सरकारच्या ताब्यात असतं त्याचं मात्र विश्वस्त बदलत नाही। त्याचा जो जिल्हाधिकारी आहे त्या जिल्ह्याचा तो तिथे कलेक्टर, तिथे जो हे असतो त्याचा अध्यक्ष म्हणून येतो, तिथे कोषाध्यक्ष तहसीलदार म्हणून येतो। असे सरकारच्या ताब्यात असलेले मंदिरं सोडवले पाहिजे असं आम्हाला वाटते। आम्ही ज्या प्रकारे शेगाव संस्थान येथे जातो, शेगावचं संस्थान त्याचं जे भक्त लोक दान करतात ते दान जे आहे ते लोकांच्या कामी, म्हणजे तिथे महाप्रसाद असतो, तिथे त्यांची शाळा महाविद्यालय आहे, तशी सेवा ही महाराष्ट्रात व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? निश्चितच, हे तर महाराष्ट्रात नव्हे भारतात आदर्श आहे। श्री क्षेत्र गजानन महाराज संस्थान आणि असेच आदर्श मंदिरं निर्माण व्हावी हीच संकल्पना मुळात मंदिर महासंघाने सुरुवात केलेली आहे की आदर्श व्यवस्थापन आणि आदर्श व्यवस्था आणि समाज व्यवस्थेचा आदर्श प्रतिबिंब म्हणजे आपलं मंदिर। येणाऱ्या 25 तारखेला शिर्डी साई संस्थान मंदिरात ही मोठं एक संमेलन विश्वस्त मंडळाचं होणार असून या संमेलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून जितके मंदिर आहेत, जितके हिंदू धर्मस्थळी आहेत त्याचे सर्व विश्वस्त मंडळ तिथे बोलवण्यात आलेले आहे। आणि विशेष म्हणजे मंदिर संस्थानाची असलेली संपत्ती वाचवणे, तिथे असलेले संत साधूंना सुरक्षा देणे आणि या मंदिराची उन्नती आणि या मंदिराचा कसा विकास होईल यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले जाणार आहे। मी कॅमेरा पर्सन श्लोकसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, परतवाडा।